सिद्धिराज, तुम्ही प्लीज माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, पण मला असं वाटतं आपल्या आनंदी इथे सेफ नाही. आपली आनंदी इथे अजिबात सेफ नाही. मलाही तेच वाटतंय मॅडम. आणि ह्या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतंय की माझ्या घरच्यांमुळे तुमच्या मनात ही भीती बसली आहे. त्यांच्यामुळे तुम्ही आनंदीपासून लांब राहताय. मॅडम, मला खरंच माफ करा. सिद्धिराज, अहो तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? खरंच अहो तुमची काही चूक नाहीये यात. मला माहिती आहे आपली ना परिस्थितीच वाईट आहे, पण सिद्धिराज आपण रडत नाही बसायचं. आपण लवकरात लवकर आनंदींच्या बोर्डिंग स्कूलची फी जमा करायला लागूया, म्हणजे निदान तिकडे तरी त्यांना पाठवता येईल. मला आनंदी आपल्या बरोबरच राहाव्यात असं वाटतंय, पण जोपर्यंत आपण इकडे सेफ वातावरण तयार करू शकत नाही ना, तोपर्यंत त्या लांबच राहिलेल्या बरे. पण मॅडम, आता कुठे आपण हॉस्पिटलचा प्रश्न सोडवला? आता बोर्डिंग फीचे पैसे कुठून आणायचे? मलाही नाही कळत हो काही, पण आपल्याला काहीतरी करावंच लागेल ना, नाहीतर आनंदींच्या काळजीने आपण असेच अस्वस्थ राहू. बाबा, मग आमच्याकडे चला, तिकडे तुमचं स्वागत आहे. जयंत, अरे ये जयंत, असा अचानक कसं काय? ठीक आहे ना रे सगळं? हो बाबा, सगळं अगदी व्यवस्थित आहे. फक्त तुम्ही आता पटकन बॅग पॅक करा आणि माझ्या बरोबर चला. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे जरा सविस्तर सांगाल का? सांगतो. एवढं टेन्शन घेऊ नका. मी तुम्हा सगळ्यांना फक्त शॉक देणार आहे. अगं बाई, शॉक? अरे बाबा, नीट काहीतरी उलगडून सांग पटकन. जीव टांगणीला लागून राहिलाय बघ नुसता. घाबरू नका आजी, मी तुम्हा सगळ्यांना एक गुड न्यूज देणार. पण ते ऐकून तुम्ही सगळेच एकदम शॉक व्हाल म्हणून म्हटलं शॉक देणार आहे. गुड न्यूज? जावई बापू, तुम्ही एकदम करेक्ट गेस केलंय. जान्हवी प्रेग्नेंट आहे. वी आर प्रेग्नेंट. आई, तुम्ही आता आजी होणार आहात आणि बाबा तुम्ही आजोबा. आणि आजी तुम्ही तर पणजी होणार आहात, पणजी. बाई बाई बाई, लक्ष्मी, आपली जानू आता आई होणार आहे. श्रीनिवास, अरे तुझी धाकटी लेक आता आई होणार आहे. जयंत, अरे लक्ष्मी, अगं जानू आपली, तुला आठवतं ना, अशी एवढीशी होती ग, आणि तिच्या मागे मागे धावायचीस तू. अगं जानू थांब ना, अगं दूध पी, जानू थांब जरा, मला वेडी घालू दे. आणि मला माहिती ना, नेहमी म्हणायची, बाबा मला हे जर माझं ऐकलं नाही तर तुम्ही तर खूप खूप चिडी ना मी तुमच्यावर. आणि आज ती आई होणार. हो ना. जयंत,
अशी का पाहत असेल माझ्याकडे? तुला ऍक्सिडेंटच्या वेळेचं काही आठवत तर नसेल ना? या आजोबांची मिशी केवढी मोठी आहे. माझी बुक मधल्या राक्षसासारखी. एखादी माशी गेली तर अडकूनच बसेल त्यात. आई बाबा तुम्ही 2 मिनिटं इथेच थांबाल का प्लीज? हो चालेल. मी आलोच. अहो बाहेर का थांबवलं यांनी आपल्याला? कधी एकदा जानूला पाहते असं झालंय मला. अरे हो 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 आजीबाई, इतके उतावीळ का होत आहे? हो आपण आज जाणारच आहोत. सारखं काय आजीबाई आजीबाई म्हणताव मला? 10 वर्षांपूर्वीच आजी झाले मी. आणि तुम्ही विसरला असाल तर 10 वर्षांपूर्वी तुम्ही सुद्धा वरदचे आजोबा झाला होता. हो अगं पण आता 10 वर्षांनी पुन्हा होणार आहेस ना आजी, म्हणूनच आजीबाई. फक्त मी आजी होत नाहीये, तुम्ही सुद्धा आजोबा होताय, विसरू नका. अरे गप्प बसा ना आता. हा तुम्ही दोघंही आता दुसऱ्यांदा आजी आजोबा होताय. काय लहान मुलांसारखं भांडताय दोघं. सुरुवात हिने केली. तुमच्यामुळे. सासूबाई तुम्ही थोडं पायरीवर बसता का? बराच वेळ झाला उभ्या आहात ना. नको, अजिबात नको. मला काही होत नाहीये. हे बघ, जोपर्यंत मी जानूला बघत नाहीये ना तोपर्यंत मला काही होणार नाही. मी अगदी ठणठणीत उभी राहीन बघ. नका काळजी करू. सॉरी तुम्हाला असं इथे थांबवलं मी जाते. या सासूबाई.